नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. घडलेल्या प्रकरणामुळे सायली खूपच घाबरलेली असते. त्यामुळे सायलीला हसवण्यासाठी अर्जुन खूपच ड्रामा करत असतो. अर्जुन म्हणत असतो, तुम्ही बसा ना प्लीज घोड्यावरती. अर्जुनची ही सगळी रिक्वेस्ट पाहता सायली म्हणते, मी बसते घोड्यावरती, पण मला घोड्यावरती कुठे बसता येतं. अर्जुन म्हणतो, माहितीये मला, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपण एक काम करूयात, मी खाली बसतो, तुम्ही एक पाय माझ्या खांद्यावरती ठेवा, मग तुम्हाला बरोबर घोड्यावरती चढता येईल. पण मात्र सायली म्हणत असते, नाही नाही सर, मी तुमच्या खांद्यावरती वगैरे नाही पाय ठेवणार. अर्जुनच्या सांगण्याप्रमाणे सायली त्याच्या खांद्यावरती पाय ठेवू लागते. तेवढ्यात तिकडनं प्रिया येते आणि ती अर्जुन सायलीला समोर पाहते. हे सगळं पाहता प्रिया स्वतःशीच म्हणते, ही महाराणी तर अर्जुनच्या डोक्यावरती बसलीच होती, आता खांद्यावरती सुद्धा चढतीये. आता काहीही करून मी यांच्या रोमॅन्सची वाट लावणारच. सायली अर्जुनच्या खांद्यावरती पाय ठेवून घोड्यावरती चढते. तर अर्जुन त्याची सेल्फी स्टिक घेतो आणि त्यांच्या दोघांचेही फोटोज काढू लागतो. प्रिया त्यांची इकडे फोटोज काढत असते. अर्जुन सेल्फी काढतोय हे पाहता प्रिया तिथेच लपते. प्रिया स्वतःशीच म्हणते, अरे यार, याने तर आता सेल्फी स्टिक काढलीये, आता यांच्या मागे मला सावकाश जावं लागेल. तर अर्जुन सायलीला घोड्यावरती बसवतो आणि सावकाशपणे पुढे पुढे चालू लागतो. प्रिया देखील त्यांचे फोटोज वगैरे काढत काढत त्यांच्या मागे मागे जात असते. त्या घोड्याचं नाव रिओ असतं. तर चालता चालता अर्जुन त्या घोड्याला म्हणतो, रिओ बघ, फायनली सायली मॅडम तुझ्यावरती बसून फिरतायत. अर्जुन अश्विनसाठी एक व्हिडिओ बनवत म्हणतो, अश्विन हा व्हिडिओ स्पेशली तुझ्यासाठी. बघ सायली मॅडम घोड्यावरती बसून मज्जा करतायत. म्हणजे तुझी सायली वहिनी आधी घाबरत होत्या, पण आता बघ कशा मज्जा करतायत. आता आम्ही चाललोत आणि माथेरान फुल बघणार. अर्जुन चालत चालत माथेरानमधील वेगवेगळ्या ठिकाणी येतो. तर अर्जुन असेच फिरत फिरत मार्केटमध्ये येतो आणि सायलीला घोड्यावरती बसून सगळं मार्केट दाखवत असतो. सायलीला भूक लागलेली असल्यामुळे अर्जुन तिला खाण्यासाठी देखील घेतो. अर्जुन सेल्फीज काढत काढत व्हिडिओज काढत काढत सायलीला अख्खं माथेरान फिरवत असतो. प्रिया मात्र त्यांच्या दोघांच्या मागावरतीच असते. अर्जुन त्यांच्यासाठी टोप्या घेतो आणि ते दोघे एकमेकांशी गप्पा गोष्टी करत अख्खा बाजार फिरत असतात. घोड्यावरती बसल्यामुळे सायलीला देखील खूप मज्जा येत असते. तिला देखील खूप आनंद होत असतो. प्रिया मात्र त्यांच्या मागे मागे असल्यामुळे ती खूप थकलेली असते. पण अर्जुन काय चालत चालत थकलेला नसतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे चैतन्य फोनवरती बोलत असतो. म्हणजेच की तो फोनवरती बोलत असतो की मला तुम्ही लोकेशन सेंड करा, मी येतोय. आणि अर्जुन सुभेदार नाही येणार कारण ते आउट ऑफ टाउन आहेत. आपण मिळून केस हँडल करूयात, भेटूयात. आणि चैतन्य कॉल ठेवून देतो. तेवढ्यातच लगेच तो साक्षीला फोन करतो. साक्षी इकडे पिझ्झा खात असताना तेवढ्यात तिला चैतन्याचा फोन येतो. साक्षी स्वतःशीच म्हणते, काय प्रॉब्लेम आहे नेमकं याचा, सकाळी बाहेर पडल्यापासून तिसरा फोन आहे. साक्षी फोन उचलते आणि चैतन्याला म्हणते, बोल ना, काय झालं. साक्षीचा जरा आवाज बारीकच येत असतो. तर चैतन्य विचारतो की सकाळी तर तुझा आवाज ठीक होता, आता काय झालं. तर साक्षी नाटकं करत चैतन्याला म्हणू लागते की मगापासून मला चक्कर येते आणि थोडा विकनेस सुद्धा जाणवतोय. तर चैतन्य लगेच आश्चर्याने विचारतो की कशामुळे झालं हे सगळं, काही खाल्लं होतंस का तू, मी डॉक्टरांना पाठवू का. तर साक्षी म्हणते, नाही नको, मी थोडीशी रेस्ट घेते, म्हणजे मला बरं वाटेल. चैतन्य मात्र साक्षीला म्हणतो, मी आत्ता तुझ्याकडे येतोय. तर साक्षी म्हणते, नाही नको, तू तुझ्या कामावरती कॉन्सन्ट्रेशन कर. चैतन्य मात्र म्हणत असतो, तू आता काहीही बोलू नकोस, आराम कर, मी येतोय घरी. तर साक्षी आणि चैतन्य दोघेही फोन ठेवून देतात. तर साक्षी स्वतःशीच म्हणते, याचे वेड्यासारखे कॉल रिसीव्ह करण्यापेक्षा इथे येऊन जरा माझी सेवा तरी करेल. त्यानंतर सायली अर्जुन फिरत फिरत इको पॉइंटला येतात. अर्जुन सायलीला म्हणतो, चला उतरा, आता आपण इकडे जाऊयात. पण सायली मात्र म्हणते, नाही नको, मला फार कडेला नाही जायचं. अर्जुन मात्र सायलीचं काहीच नाही ऐकत आणि सायलीला म्हणतो, मज्जा येईन तुम्हाला, तुम्ही उतरा तर. आणि अर्जुन सावकाशपणे सायलीला खाली उतरवतो. सायली आणि अर्जुन दोघेही इको पॉइंटला निघून जातात. त्यांच्या मागे प्रिया देखील असते. तर अर्जुन त्या ठिकाणावरती येतो, पण ते खूपच उंच असल्यामुळे सायली खूप घाबरलेली असते. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही घाबरू नका, मज्जा घ्या, बघा आता इथे काय होतं. अर्जुन सायलीच्या नावाने मोठ्याने ओरडतो. अर्जुन सायलीच्या नावाने आवाज देतो, तर तो घुमत घुमत परत आवाज त्यांच्या कानापर्यंत ऐकू येतो. अर्जुन त्या ठिकाणाची खूपच मज्जा घेत असतो. प्रिया मात्र त्यांचे फोटोज व्हिडिओज काढत असते. अर्जुन सांगू लागतो, आपण जर एकाचं नाव घेतलं तर ते तीनदा ऐकू येतं, आता तुम्ही ओरडा. तर सायली मात्र म्हणते, मला नाही ओरडायला जमणार. पण अर्जुन म्हणतो, का नाही, तुम्ही ट्राय तर करा, ओरडा तुम्ही एकदा जोरात. अर्जुन म्हणतो, आपल्याला मनातल्या मनात नाही ओरडायचंय, जोरात ओरडायचंय. त्यामुळे आता मी तुमचं नाव घेतलं ना, तर तुम्ही माझं नाव घ्या. मी एक काम करतो, मी शूट करतो, घ्या बरं लवकर. तर अर्जुन तिचं शूट करायला लागतो. तर सायली मोठ्याने ओरडते की अर्जुन सर. त्यांचं तिथे प्रिया देखील शूट करत असते. सायलीचा आवाज प्रियाच्या शूटमध्ये देखील ऐकू येतो. तर प्रिया खूप खुश होते.
प्रिया म्हणते, अर्जुन सर? स्वतःच्या नवऱ्याला सर कोण म्हणतं? सायली आता मस्तच पकडली गेली. तर अर्जुन म्हणतो, अहो मिसेस सायली, सर नाही, फक्त अर्जुन म्हणा. रेकॉर्ड करतोय, मम्माला दाखवायचंय ना. इकडे प्रिया खूप खुश झालेली असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते की फायनली पुरावा मिळाला की यांच्या नात्यामध्ये मेजर गडबड आहे. आता हे रेकॉर्डिंग मी पूर्णाजीला दाखवणार. प्रियाला खूप आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरातच प्रियाच्या हातातून तिचा मोबाईल सटकतो आणि तो डायरेक्ट खाली दरीत जाऊन पडतो. हे सगळं पाहता प्रिया खूप घाबरते आणि स्वतःशीच चिडत म्हणते, अरे काय हे, माझं नशीब इतकं घाणेरडं कसं काय, इतका सॉलिड पुरावा मिळाला होता. आता माझा फोन दरीत पडला, या अर्जुन सायलीला तर मी बघतेच. तर प्रिया तिकडनं बाहेर येते आणि स्वतःशीच विचार करत असते की सगळा गोंधळ होऊन बसलाय, आता मी काय करू. तर तेवढ्यात प्रियाला समोर तो माणूस दिसतो, म्हणजेच की अर्जुन सायली ज्या घोड्यावरती बसून आले होते त्या घोड्याचा मालक. तर प्रिया लगेच त्याच्याकडे येते आणि त्याला म्हणू लागते की हे पैसे घे आणि तुझा घोडा घेऊन टपकन इथनं निघ. पण तो माणूस मात्र म्हणतो, मी साहेबांकडनं पूर्ण ट्रिपचे पैसे घेतलेत, तर ट्रिप अर्धवट सोडून कसं निघून जाऊ. प्रिया म्हणते, ते साहेब आणि ती ताई आहे ना, त्यांची मी मैत्रीण आहे. मी दुसरे घोडे मागवलेत म्हणून सांगतेय की तू निघ. प्रिया त्या माणसाला पैसे देते, तर तो माणूस लगेच त्याचा घोडा घेऊन तिकडनं निघून जातो. त्यानंतर इकडे दुसरीकडे सायली आणि अर्जुन मस्त फोटोज काढत असतात. अर्जुन खूपच फोटो काढत असतो. तर सायली म्हणते, अहो सर काय करताय तुम्ही, एक कॅमेरा बंद करा. अर्जुन म्हणतो, अहो फोटोज काढायचेत ना. पण मात्र सायली चिडत म्हणते, घरी दाखवण्यापुरते फोटो कधीच काढून झालेत, आत्ता का लहान मुलांसारखं चाललंय तुमचं. अर्जुन म्हणतो, काय हो मिसेस सायली, आपण आपलं हनीमून एन्जॉय करतोय याचे पुरावे गोळा करतोय मी. तर सायली लगेच हसते. अर्जुन म्हणतो, म्हणजे मिसेस सायली अर्जुन सुभेदारच्या चेहऱ्यावरती स्माईल आली, म्हणजेच ते फ्रेंड्स म्हणून एन्जॉय करतायत. अर्जुन सायलीला म्हणतो, आता आपण एक शेवटचा फोटो काढूयात आणि इकडनं जाऊयात. बघा तिथे सगळेच कपल्स फोटो काढतायत. सायली मात्र फोटोसाठी नकार देत बसते. पण अर्जुन म्हणतो, पुरावा आहे ना, चला शेवटचा काढूयात. तर फोटो काढण्यासाठी सायली आणि अर्जुन त्या हार्ट शेपमध्ये डेकोरेट केलेल्या फुलांमध्ये जाऊन फोटो काढू लागतात. तर ते दोघीही छान फोटो काढतात. इकडे प्रिया सायली आणि अर्जुन बाहेर येण्याची वाटच पाहत असते. ते दोघीही बोलत बोलत बाहेर येतात. तर समोर सायली पाहते की घोडाच नसतो. सायली म्हणते, हे काय झालं, घोडा तर आपण इथेच थांबून गेलेलो ना, कुठे गेला असेल. पण मात्र अर्जुन विचार करू लागतो, म्हणजे मी त्याला इथे थांब म्हणून सांगायचं विसरलो की काय, पण मी सांगितलं होतं ना. सायली म्हणते, म्हणजे आपल्याला चालत जावं लागणार, म्हणजे मला चालण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही आधीच इतके चालत आलात आणि त्यात परत चालत जायचं म्हणजे अवघड आहे. सायली आणि अर्जुन म्हणतो, मला चालेल, चला आपण जाऊयात. आणि ते दोघेही चालत चालत फिरत असतात. प्रिया त्यांच्या दोघांच्याही मागावरतीच असते. तर सायली मागे वळून पाहते, तर प्रिया लगेच तिथेच लपते. प्रिया चालत असताना तेवढ्यात तिच्या शूटची लेस सुट आणि ती लेस बांधण्यासाठी खाली वागते. सायली इकडे तिकडे पाहत असते. तर अर्जुन विचारतो की काय झालं. सायली सांगते, काही नाही, पण मला असं वाटतंय की आपल्या कुणीतरी मागावरती आहे. अर्जुन इकडे तिकडे पाहत सायलीला म्हणतो, आपल्या मागावरती कोण असेल, इथे इतकी माणसं फिरतायत ना, त्यामुळे दिसलं असेल तुम्हाला कुणीतरी. तर सायली म्हणते, मला दिसलं नाही, मला असं जाणवलं. तर सायली आणि अर्जुन दोघेही पुढे निघून जातात. प्रिया तिच्या शूटची लेस बांधते आणि त्यांच्या मागे मागे चालू लागते. त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही शांतपणे पुढचं वातावरण एन्जॉय करत असतात. पण सायलीला सगळं अस्मिताचं, कल्पनाचं, कुसुमताईंचं बोलणं आठवत असतं. तर सायली स्वतःशीच म्हणते, मी कित्येक दिवस अर्जुन सरांबरोबर एकत्र त्यांच्या रूममध्ये राहतीये, पण आत्ता त्यांच्याबद्दल इतका अविश्वास का वाटतोय. ही काहीतरी वाईट घडण्याची चाहूल तर नसेल ना. सायली मात्र अर्जुनला म्हणते, सर मला काय वाटतंय, आईंची इच्छा होती म्हणून आपण इथे आलो, आता आपण काहीतरी कारण सांगून घरी जाऊयात ना. असं सांगूयात की माझी तब्येत बिघडली. तर अर्जुन म्हणतो, हो म्हणजे मम्माला आपण तिथे पॅनिक व्हायला लावू, हो ना. मिसेस सायली, तुम्ही एक्सेप्ट का नाही करत आहे की ठरल्याप्रमाणे आपल्याला इथे राहावंच लागणार आहे. सायली म्हणते, सर पण मला सतत घरी जावंसं वाटतंय. अर्जुन सायलीची माफी मागत म्हणतो, आय एम रिअली सॉरी, मी काही करून ही ट्रिप अवॉइड नाही करू शकलो. सायली म्हणते, सर तुम्ही का सॉरी म्हणताय, तुम्ही प्रयत्न केलेत हे मी बघितलंत ना. अर्जुन म्हणतो, चला तर आपण हॉटेलवरती जाऊयात आणि जेवण करून घेऊयात. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली अशीच वातावरणाची मज्जा घेत घेत एका तलावाच्या ठिकाणी येते आणि तेवढ्यात तिचा एका दगडावरनं पाय सटकणार. तेवढ्यातच तिला लगेच अर्जुन पकडतो. अर्जुन सायलीला पडण्यापासून वाचवतो आणि सायलीकडे प्रेमाने पाहत असतो. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.